पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या वेळेला काही भागामध्ये टीएमसी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालंय। बैरकपूरमधल्या मतमोजणी केंद्रावर मोठा राडा झालेला आहे। तर आसनसोल, कूचबिहार, दिनहाटा आणि बानकुडा या भागात देखील राडे झालेले आहेत। आसनसोलमध्ये टीएमसी ऑफिसमधल्या खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आणि भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला असा आरोप टीएमसी कडून करण्यात आलेला आहे। मतमोजणी वेळी काही भागात टीएमसी आणि भाजपमध्ये राडे झालेले आहेत। बैरकपूरमधल्या मतमोजणी केंद्रावर देखील मोठा राडा झालेला आहे। आसनसोल, कूचबिहार, दिनहाटा, बानकुडा या भागामध्ये राडा झाल्याचा प्रकार पाहायला मिळालेला आहे। तृणमूल आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आले। आसनसोलमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला असा आरोप टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे। आधी खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आणि त्यानंतर आसनसोलमधल्या टीएमसीच्या कार्यालयाला आग लावण्यात आलेली आहे असा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय। काही ठिकाणी आपण पाहताय की खुर्च्यांची तोडफोड, गाड्यांची तोडफोड, दुचाकी वाहनांची तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे। निवडणुकीला एकूणच गालबोट लागलेला आहे। या राड्याच्या माध्यमातून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णपणे बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला होता। मात्र कार्यकर्ते इतके संतप्त झाले किंवा काही कार्यकर्त्यांचा अतिउत्साह आपण या ठिकाणी म्हणू शकतो की अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत। बैरकपूरमधल्या मतमोजणी केंद्रावर देखील राडा झालेला आहे। फक्त बैरकपूरच नाही तर आसनसोल, बैरकपूर, बानकुडा, दिनहाटा आणि कूचबिहार या ठिकाणी देखील भाजप कार्यकर्ते आणि टीएमसीचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत आणि राडा झालेला आहे। राडा करणाऱ्या या लोकांवर त्या ठिकाणी उपस्थित असलेले मतमोजणी केंद्रावरची खरं तर दृश्य आपण पाहताय ही आसनसोलमधली दृश्य आपण पाहताय ज्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचं हे कार्यालय आणि या कार्यालयामध्ये खुर्च्यांची तोडफोड करत या कार्यालयामध्ये आग लावल्याचा प्रकार जो घडला तर याला भाजपचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे। जय श्रीरामची या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली, दुचाकींची तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे, खुर्च्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे।